नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास शेटके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, खात्यांतर्गत सीडीपीओ परीक्षा ही याची तारीख जाहीर झालेली आहे जी 14 मे 2026 रोजी नियोजित आहे. तर ही परीक्षा याच दिवशी होणार का याविषयी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. कारण माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. माया भांबरे आणि इतर 49 विरुद्ध महाराष्ट्र सरकार व इतर अशी ही याचिका आहे. आणि या याचिकेनुसार बऱ्याच जणांचा असं म्हणणं आहे की सर ती परीक्षेवर स्टे आलेला आहे का किंवा ही परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे का. तर या याचिकेवर काल दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये काय निर्देश देण्यात आले. तर या सुनावणीमध्ये असं सांगण्यात आलं की या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 26 जून 2026 ला होईल. आता पुढील सुनावणी ही 26 जून 2026 ला होईल. तर मग परीक्षा जी आहे 14 मे 2026 ची होणार की पुढे जाणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण आहे. तर माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की परीक्षा ही होईल आणि परीक्षा झाल्यानंतर निकाल राखून ठेवला जावा आणि मग न्यायालयाच्या निर्णयानंतर सदरील परीक्षेचा निकाल काय जाहीर करण्यात यावा. ही याचिका कशा संदर्भात होती तर महिला व बालविकास विभाग ही जी खात्यांतर्गत परीक्षा आहे म्हणताना आपण जी परीक्षा ही मर्यादित विभागीय स्वरूपाची परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी इतर विभागातील जे काही कर्मचारी आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे. तर याच्या विरोधातली ही याचिका आहे. या याचिकेवर अजून अंतिम निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिलेला नाहीये, पण परीक्षेवर सुद्धा स्टे आणलेला नाहीये. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निर्देशानुसार परीक्षा ही 14 मे 2026 ला घेतली जाईल आणि त्या परीक्षेचा निकाल मात्र या मान्य न्यायालयाच्या निर्णयाला काय निर्देशून तसाच राखीव ठेवण्यात यावा. म्हणजे या केसचा निकाल लागल्याशिवाय सदरील परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येऊ नये असे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्याच्यामुळे परीक्षा 14 मे 2026 लाच होणार आहे. तुमचा अभ्यासाचा फ्लो ज्या पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीने तसाच ठेवा. बाकी कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. परीक्षा ही 14 मे लाच होणार आहे. ओके, त्याच्यामुळे आता हा संभ्रम तुमचा दूर झाला असेल अशी अपेक्षा करतो आणि ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करताय त्या परीक्षेत असंच सातत्य तुम्ही ठेवाल ही अपेक्षा करतोय. आणि मी तुमच्या सोबत परीक्षा होईपर्यंत आहे. येत्या शनिवार रविवारी आपण या परीक्षेच्या संदर्भात जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्या महत्वाच्या मुद्द्यांवर डिस्कस करणार आहोत. ते सर्व मुद्दे मी तुम्हाला मोफत त्या मुद्द्यांचं डिस्कशन मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट डे.